तर महाराष्ट्रामध्ये आज निकालानंतर अनेक उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळलेला आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। अमरावतीच्या अचलपूरमध्ये भाजपचे प्रवीण तायडे विजयी। विजयानंतर प्रवीण तायडेंची घोड्यावरून मिरवणूक, कार्यकर्त्यांचा जल्लोष। बीडच्या परळीमधून धनंजय मुंडेंचा 1,40,000 मतांनी विजय। मुंडेंच्या विजयानंतर गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांचा जल्लोष। अमरावतीच्या बडनेरामध्ये रवी राणांच्या विजयानंतर नवनीत राणांचा जल्लोष। एकामेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांचा जल्लोष। कलकवलीतून नितेश राणे तर कुडाळमधून निलेश राणे विजयी। कार्यकर्त्यांसह राणे बंधूंचा जल्लोष, गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव। परांडा मतदारसंघातून शिंदे गटाच्या तानाजी सावंतांचा विजय। तानाजी सावंत 1,509 मतांनी विजयी। अटीतटीच्या लढतीत मवियाचा राहुल मोटेंचा पराभव। शिंदे गटाच्या शंभूराज देसाईंनी पाटणचा गड राखला। 34,000 मतांच्या फरकानं देसाईंकडून सत्यजित पाटणकरांचा पराभव। ब्रह्मपुरीतून विजय वडेट्टीवार यांचा विजय। भाजपाच्या कृष्णलाल सहारे यांचा पराभव। 13,600 मतांनी वडेट्टीवार विजयी। नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत 4,25,574 मतांनी भाजपच्या संतू खांबार्डे यांचा विजय, तर काँग्रेसचे रवींद्र चव्हाणांचा पराभव। दिवंगत नेते वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर अवघ्या 6 महिन्यात सत्ता बदल।